पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त नरेंद्र काळे मित्र परिवारातर्फे गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता गोरज मुहूर्तावर जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली। या सामुदायिक विवाह सोहळ्यात 10 जोडप्यांचे विवाह होणार आहेत। गुरुवारी टाकळीकर मंगल कार्यालयात दिवसभर विवाहाचे विधी होणार आहेत, तर सायंकाळी 6:30 वाजता गोरज मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान आवताडे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। या सामुदायिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना सफारी, शालू, मणी, मंगळसूत्र, जोडवे, चप्पल, बूट, संसार उपयोगी भांडी, पुस्तके देण्यात येणार आहेत। सायंकाळी नवविवाहित जोडप्यांची जुळे सोलापूर परिसरातून वरातही काढण्यात येणार आहे। तसेच सोबत येणाऱ्या वराडी मंडळीकरिता भोजनाची सोय करण्यात आली आहे, असेही सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सांगितले। या विवाह सोहळ्यात वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी सोलापूरकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी केले। या पत्रकार परिषदेत सभागृह नेते नरेंद्र काळे, देवेंद्र मदने, सिद्धेश्वर बेडगनूर, सदाशिव होंडमाने, अरविंद रावळ, उमेश कोळेकर, राज बंडगर आदी उपस्थित होते। संध्याकाळी 6:30 वाजता गोरज मुहूर्तावर 10 जोडप्यांच्या लग्नाचं आयोजन केलेलं आहे। हे आयोजन करत असताना सकाळी 10 वाजता आपण सर्व जोडप्यांना बोलवतो। त्यानंतर त्यांना लागणारे संसार उपयोगी वस्तू, तसंच शालू, कपडे, मणी, मंगळसूत्र असे सगळ्या पद्धतीचे जी आवश्यक वस्तू आहेत त्या देतो। त्यानंतर त्यांचे सर्व विधी होतील। विधी झाल्यानंतर त्यांना त्यांचं समुपदेशन होईल। समुपदेशन झाल्यानंतर वरातीची व्यवस्था केली। वरात झाल्यानंतर अक्षता 6:30 वाजता टाकळीकर मंगल कार्यालयाच्या प्रांगणात होती आणि याच्यासाठी उपस्थित माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे, माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक, माननीय आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, तसेच देवेंद्रदादा कोठे, सुभाष बापू देशमुख असे सर्व आमदार उपस्थित राहणार। तशाच शहराच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर याही उपस्थित राहणार आहेत। सर्वांनी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे। सर्वांना आव्हान असं करतो की आज या अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त आपण सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं आहे की महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना की आपण लोकोपयोगी काम करावं या हेतूने हा उपक्रम आमच्या मित्रमंडळाच्या वतीने राबवला आहे आणि 10 जोडप्यांचा आपण सामुदायिक विवाह करू देतो।